कालिंदी, हळद अशी खेळतात का? अगं थोडं थोडं लावून काय होणार आहे? या ती दादा, अरे हे काहीतरी नवीनच आहे. आपण पण ट्राय करायचं का? अरे नेकी और पूछ पूछ. हे काय चाललंय लीला? नाही, नो, नथिंग डू. तिची नाही काय बहिणीचं लग्न आहे ना तुमचं, हळद नको लावू. नाही लीला, हे काय, मला नाही आवडत हळद. अहो असं काय करता, मी रेवला वाईट वाटेल हा, मग लीला, तिला काही वाईट वाटणार नाही, प्लीज. मग मला वाईट वाटेल. लीला, तुला नाही म्हटलं ना एकदा? लीला, माझ्यासाठी तरी लावून घ्या लीला please. अजिबात नाही, प्लीज. ये लीला नाही, नाही, नो, नो, याची मी प्लीज म्हणते प्लीज. नो, मी लावणार नो, नाही, नो. मला वाईट- आई, लीला, नो. लीला, तुला सांगितलं नाही का? आजी आई, काय? हे काय? फॉरगेट इट. फॉरगेट इट कसं? इथे आता तरी मान्य करा ना की तुम्हीच माझ्या हातावर ही मेहंदी काढली. लीला, आय सेड फॉरगेट इट ना. काही नाहीये, प्लीज, जस्ट लीव इट. कसं काही नाहीये जे? तुम्हालाच माहिती होतं की मला अशी डिझाईन हवी मेहंदीची. आता खरं खरं सांग, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्या माणसाच्या इच्छेसाठीच आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी करतो ना. एजे, मला माहितीये तुमचं माझ्यावर प्रेम, फक्त ते तुम्ही मला सांगणार कधी आहात ह्याची वाट बघतीये मी. प्रत्येक गोष्ट सांगायची गरज असते लीला. एखाद्याची लव्ह स्टोरी वेगळी पण होऊ शकते. पण याची काय म्हणालात? म्हणजे आपली लव्ह स्टोरी आहे एजे. आता तुम्ही याला माझा हट्ट म्हणा किंवा अजून काही म्हणा, पण मला एकटं तरी तुमच्याकडून हे ऐकायचंय की लीला, माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही. प्लीज. नाही म्हणणार आहात का एजे? ठीक आहे, मला माहिती होतं तुम्ही असंच करणार.
काय केलंस तू हे? काय केलंस बोल ना. हे असलं फालतू प्लॅनिंग होतं तुझं. लीला वाचलीये विक्रांत, लीला वाचलीये. त्या एजेला संशय आला असता तर इतके दिवस केलेली सगळी मेहनत वाया गेली असती आपली. का मला आणि नसता आला एजेला संशय. आणि मला काही फरक पडत नाही, मी कोणालाही घाबरत नाही. तुम्हाला तुमचं काम झाल्याशी मतलब आहे ना, बास. कसं कसं करणार काम हे असलं फालतू प्लॅनिंग करून. अरे तुझ्या माणसाला लीलाच्या डोक्यावर लाईट पाडायचा होता. ऐन वेळ गोंधळ घातलाय त्यांनी. हे बघ माझे ना आता पेशन्स संपत चाललेत. तू काहीही कर, काहीही कर. त्या लीलाला फसत, तिला गोळी खाल, वाटेल ते कर, पण लीला जिवंत राहता कामा नये. कारण लीला जर मेली तरच त्या एजेच्या आयुष्यात आलेलं सुख दुःखात बदलेल. वहिनी, आपण काय करायचं? काही केलं आपला प्लॅन सक्सेसफुल होतच नाहीये. हो ना, त्या लीलाने मुंडावळ्या सुद्धा शोधून काढल्या. आणि दुर्गा वहिनी आपल्याला काहीच सांगत नाहीयेत. ते काय नाही, आपण ना सरळ दुर्गा वहिनींकडे जाऊया, त्यांना विचारूया की तुमचा प्लॅन काय आहे आणि सांगूया की तुम्ही आम्हाला तुमच्या प्लॅन मध्ये घ्या. हा, वहिनी आमचं चुकलं. आम्हाला फक्त लीलाला धडा शिकवायचा होता. पण आम्हीच पायावर पडलो, तोंडावर पडलो. वहिनी वहिनी ऐका ना, बघा आपण तिघी जेव्हा प्लॅन करतो ना आपले प्लॅन यशस्वी होतात. हा, म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही, तुम्ही आम्हाला तुमच्या टीम मध्ये घ्या. वहिनी ऐका ना आमचं. काय ऐकू? आता मी तुम्हाला माझ्यात अजिबात घेणार नाही. आतापर्यंत प्रत्येक वेळी गोंधळ घालून तुम्ही माझा विश्वासघात केलाय. वहिनी सरू, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? दुर्गा वहिनी असं म्हणाल्या म्हणजे नक्कीच त्यांचा काहीतरी प्लॅन आहे. त्या दाखवत नसल्या तरी प्लॅन आहे. पण आता आपण काय करायचं वहिनी? नाही म्हणजे प्लॅनही गेला, दुर्गा वहिनी पण गेल्या आणि हाती राहिलं एजे लीलाची लव्ह स्टोरी. सरू तू काळजी नको करूस. दुर्गा वहिनी कितीही नाही म्हणाल्या तरी आपण त्यांची साथ सोडायची नाही. आपण त्यांचा प्लॅन शोधून काढायचा आणि त्याच्यात सहभागी व्हायचं. हा, आपली एक टीम आहे, आपण असंच करूया. एजे आज तुम्ही आपली लव्ह स्टोरी असं म्हणाला. आपली पण लव्ह स्टोरी सुरू होईल ह्या क्षणाची मी किती वाट पाहिली माहितीये. मला ना सतत आपल्यातला तो क्षण आठवतोय. प्रत्येक गोष्ट सांगायची गरज असते लीला. एखाद्याची लव्ह स्टोरी वेगळी पण असू शकते, एखाद्याची लव्ह स्टोरी वेगळी पण असू शकते. असं वाटतंय त्या क्षणातच थांबावं. एजे अडून अडून का होईना पण आज पहिल्यांदा तुम्ही आपल्या नात्याबद्दलच्या तुमच्या भावना व्यक्त केल्या. आपली लव्ह स्टोरी. जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फिर फिरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फिर फिरतो. हरवणे तुझ्यात मी पुन्हा
मागे मागे तुझ्या फिर फिरतो एजे मला खात्री होती एक ना एक दिवस तुम्ही नक्की माझ्या प्रेमात पडणार आणि आता तसंच होतंय. अंतराताई, आज ना माझं स्वप्न पूर्ण झालंय. एजे माझ्या प्रेमात पडलेत. पण अंतराताई, हे ना मला त्यांच्याकडून ऐकायचंय. कधी येणार तो दिवस? किती गोड दिसतेस रेवू. काय मग, कसं वाटतंय? भीती वाटते? देऊ अगं, बघता बघता तुझं लग्न पण आलं. तुला सांगू शकत नाही आज मला किती आनंद झालाय. तू खुश आहेस ना? खूप. मग मी पण खूप खुश आहे. हे बघ रेव, काहीही झालं ना तरी तुझी ताई कायम तुझ्या बरोबर आहे. बरं चला आता, तुमचे आहो वाट बघत असतील. यश, मला माहिती आहे आजच्या दिवसाची तू खूप स्वप्न पाहिली असशील. तुझी बहीण म्हणून खरं तर मी तुझ्या आनंदात आनंद मानायला हवा, पण मला माफ कर. मी हे सगळं तुझ्याच भल्यासाठी करतेय. ताई, कसला विचार करतेस? काय नाही. ताई, मला माहिती आहे तू कसला विचार करतेस. कालपर्यंत ताई माझा रुमाल कुठे आहे, ताई मला या प्रोजेक्टला मदत करशील का म्हणणारा मी आज किती मोठा झालोय. लग्न करतो हाच विचार करतेस ना तू? ताई, मी कितीही मोठा झालो ना तरी तुझ्यासाठी तोच छोटा भाऊ. डोंट वरी ताई, मी अजूनही माझे सगळे हट्ट पुरवायला तुलाच सांगणार आहे. त्यातून तुझी सुटका नाही. हा, कळलं? ऑब्व्हियसली. मला तुला काहीतरी द्यायचंय. काय? पण हसणार नाहीस ना? मी विचार करीन हसायचं की नाही ते. खरं तर हसण्यासारखंच आहे, पण हे बघ, ते हे काय आहे? लहानपणी की नाही मी सिनेमांमध्ये हिरोच्या लग्नात त्याला सेहरा घातलेलं बघितलं की कायम ठरवायचे की माझ्या भावाला मी त्याच्या लग्नात असा सेहरा बांधणार. तर बांधशील ना? ऑफकोर्स ताई, तू माझ्या लग्नाला परमिशन दिलीस ना, मी तुझी एवढी इच्छा पूर्ण नाही करणार. ऑफकोर्स करीन. थँक्यू. थँक्यू काय? बांध ना जरा. ऑफकोर्स.
रेऊ आई गो रेऊ काय थोड दिसतंय ग माझं पिल्लू. तुला माझीच दृष्ट लागेल. मावशी आई बाबा बघितलं का अगदी राजकन्यासारखी दिसते आपली रेव. रेव नमस्कार कर. अगं रेऊ राजाची राणी होऊन संसार कर हा. बाबा नमस्कार करते. बाळा मनापासून आणि सुखाने संसार करा.